मुंबईत शुक्रवारपासून म्हणजे मागील 3 दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ते याचिका करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। सर, नेमकी तुमची या बेस्टच्या संपावर भूमिका काय? भूमिका तर अशी आहे की कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मान्य दत्तोपंत ठेंगडी साहेबांच्या म्हणण्यानुसार सरकारांनी नेहमीच सिरियस असलं पाहिजे त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत। मग ते एस टी महामंडळातले कष्टकरी असोत की BSTचे कष्टकरी असोत की महापालिकेचे कष्टकरी असोत, परंतु आजचं ज्या आंदोलनाच्या संदर्भानं सांगायचं झालं या प्रस्तुत BST संपाच्या, तर एक फारच म्हणजे गहन प्रश्न निर्माण झालेला आहे। तो प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे हा संप घडवून आणला, हा संप झालेला नसून घडवून आणलेला आहे। हा आरोप नाही, सत्यता आहे। कारण मी तुमच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, तिथे 10% लोक एका सगळ्या संघटनांमध्ये आहेत आणि 90% लोक 2 संघटनांमध्ये आहेत। 2 संघटना म्हणजे आमच्या प्रसाद लाडांची संघटना आणि दुसरी म्हणजे आमच्या शशांकरावांची संघटना। ह्या 2 संघटना जर संपत नाहीत असं सांगितलं गेलं आहे, स्पष्ट झालं आहे, तर 10% जे उर्वरित आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराच्या संघटनेचे 1% लोक आहेत। मग 1% लोक 90% लोकांना थांबवू शकतात का? मग थांबवू शकत नाहीत आणि प्रसाद लाड आणि शशांकरावांनी सांगितलं आहे की ते संपत नाहीत। मग ही फूस कुणाची आहे? मग हे स्पष्ट होतं आहे की हे घडवून आणलेला हे नियोजित हा संप आहे आणि हा संप मला असं म्हणायचं की पेल्यात निर्माण केलेलं वादळ आहे। मला हे नाही म्हणायचं की स्पष्टपणे की हे कशा प्रकारचं राजकीय भांडण आहे, परंतु हे मात्र नक्की आहे की मुंबई आर्थिक राजधानी आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांना वेगळं सांगण्याची गरज नाही। त्याचबरोबर आज नीटची परीक्षा आहे हे एकनाथ शिंदे साहेबांना वेगळं सांगण्याची गरज नाही। तरी देखील 19 तारखेला संपाची घोषणा होते, कामगार कष्टकरी संपावर जातात। आज परीक्षेपर्यंत त्या संपावर तोडगा काय चर्चासुद्धा एकनाथ शिंदे साहेब करत नाहीत। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना हा संप वाढवायचा होता का? असं काय होतं एकनाथ शिंदे साहेबांकडे इमर्जन्सी 19 तारखेपासून? हा राग आहे, हा साहजिक येणारा राग आहे। कारण आज एकनाथ शिंदे साहेब, तुमचा मुलगा खासदार आहे, तुमचा मुलगा डॉक्टर आहे, पण आज नीटच्या परीक्षेला एक विद्यार्थिनी टाटा हॉस्पिटलच्या जवळचं MD कॉलेजला एक विद्यार्थिनी बस नाही मिळाली BSTची म्हणून लेट 1 मिनिटानं झाली। 1 मिनिटानं झाली। पत्रकारांना विचारा, तिच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही पुसणार आहेत का? तुम्ही मुलाला खासदार करू शकता, पण तुम्ही त्या विद्यार्थिनीला MBBSला पाठवू शकता का? विचारताय प्रश्न। राग स्वाभाविक आहे, राग सहन करावा लागेल एकनाथ शिंदे साहेब। दुसरा मुलगा डोंबिवलीहून येतो, तो मुलगा सुद्धा 6 मिनिट या BSTच्या संपामुळे लेट पोहोचतो। त्या मुलाच्या आई वडिलांनी कबाड कष्ट करून ज्या प्रकारे ती नीटपर्यंत आणलं, नीट करत आणलं, लेकरू शिकवत आणलं, त्याच्यासाठी तुमचं उत्तर काय? तुमच्या संघटनेनं जे काही 1% आहे त्या संघटनेने केलेले हे पराक्रम आहे। आणि मला त्या पुढं जाऊन सांगायचं, 2 विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, हे मिलियन्स ऑफ वर्कर्स मुंबईमध्ये जे काम करतात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, त्या जाऊ शकत नाहीत कारण त्यांना टॅक्सी परवडत नाही। हे सत्य आहे। आणि त्याच्यामुळं जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत, कष्टकऱ्यांच्या बाबतीत, कामगारांच्या बाबतीत, BSTचे कामगार तर आहेत, पण त्यांच्या व्यतिरिक्त जर अशा प्रकारचं जर एकूण स्वाभाविक वर्तन जर असेल तर मला असं वाटतं अत्यंत दुःखद आहे। आणि म्हणून हे संप त्याच प्रकारचा संप आहे जसं ST महामंडळामध्ये ज्या प्रकारे आम्हाला सांगण्यात आलं होतं प्रताप सरनाईकांकडून अजित पवारांना वेठीस धरण्यासाठी। मला स्वतः सांगलं होतं प्रताप सरनाईकांनी की आपण सेटिंगवाला संप करू, आणि माझं म्हणणं हे सेटिंगवाला संप मग माननीय मुख्यमंत्र्यांना परीक्षेच्या काळात टार्गेट करावं पालकांनी, कारण मुंबई ही सगळ्यात जास्त विद्यार्थी बसवणारं सेंटर आहे। की अशा प्रकारची ही व्यूहरचना आहे का की प्रसाद लाड आणि शशांकराव यांना कमी लेखायचं? कारण
ज्या प्रकारे तो मनोज जरंगे यांच्यापासून एकनाथ शिंदे साहेबांचं कार्ड बाजूला पडलं आणि प्रसाद लाड हे मराठ्यांचे पुढारी बनले, असं म्हणलं जात होतं की दुसऱ्याचं ऐकतच नाहीत. ह्या सगळ्या राजकारणाची गोळाबेरीज म्हणजे हा संप होता का, असा देखील प्रश्न विचारतो. आणि हे सगळं करून जर हे नुकसान न भरून निघणार असेल तर याची जिम्मेदारी एकनाथ शिंदे साहेब स्वतः स्वीकारणार आहेत का? की जिम्मेदारी स्वीकारायचीच नसते की फक्त गणित म्हणजे बेरीज वजाबाकी तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आज माफी मागणार आहेत का एकनाथ शिंदे साहेब? मी तुम्हाला नम्रपणे विचारतो की तुम्ही माफी मागणार आहेत का त्या पालकांना जे विद्यार्थी परीक्षेपर्यंत वेळेवर पोहोचू शकले नाहीत, की माफी मागण्याची गरज नाही? आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की हा संप टार्गेटेड संप आहे, हा सेटिंगवाला संप आहे. ज्या प्रकारे अजित पवारांना वेटीस धरण्यासाठी प्रताप सरनाईकांनी गणपतीची शपथ खावी एकनाथ शिंदे साहेबांसमोर मला बोलले होते की नाही, मला बोलले होते की नाही. पण मी अजित पवार साहेबांना सांगितलं की साहेब पैशासाठी संप करण्याची वेळ येणार आहे. त्यांनी सांगितलं सदावर्ते ह्याच्या बाबतीत मला माहिती नाही आणि त्यांनी पैसे रिलीज केले होते. कारण लक्षात ठेवा, काल बैठक कोणाकडे झाली? काल प्रताप सरनाईकांकडे बैठक झाली. बेस कृती संघटना समितीची अशी मुद्दे उपस्थित केले की बैठक सकारात्मक झाली, पण ठोस पेपरवर किंवा जसं लिहून द्यायला पाहिजे होतं ते काहीच लिहून दिलं गेलं नाही आणि त्यामुळे संप हा सुरूच राहील. विचाराचा काळेपणा आहे, ढोपराखाली अंधार आहे. प्रताप सरनाईक शेकडो 100च्या वर लोकांनी आत्महत्या केलेली आहे. लक्षात ठेवायचं, कधी ना कधी ते परत राग, कधी ना कधी ते दुःख उपळून येणार आहे. प्रताप सरनाईक तुम्ही धंदेवाईक असाल, तुम्ही काय इंडस्ट्रीवाले असाल, ह्यापूर्वी देखील उद्धवच्या काळात 100 लोक गेले होते. आणि तुम्हाला सांगतो काल ते प्रताप सरनाईक त्याच प्रकारचं बोलत होते, तेच गुणधर्मातून बोलत होते जे उद्धवच्या काळात होतं. प्रताप सरनाईक त्याच मागण्या एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांच्या होत्या जिथं 100पेक्षा जास्तींनी बलिदान दिले. काल म्हणत होते, स्वतः मंत्री तर नाहीत, मला सांगा एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत की की प्रताप सरनाईकला अधिकार कुठून आला? प्रताप सरनाईक काय म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर होते का त्या खात्याचे? आज परीक्षा होती, प्रताप सरनाईकचं काय जात आहे? रॅपिडो चालू शकतात, ते रॅपिडो आहेत त्यांच्याकडं, ते सण उत्सव रॅपिडोनं करू शकतात. त्यांना त्यांच्या मुलं बाळांना रॅपिडोचे पैसे मिळू शकतात. कशाचे? तर देणगी स्वरूपात रॅपिड हे मोठं करण्यासाठी देवाची दहीहंडी. अरे पण लेकरं सुद्धा देवाचंच रूप असतात. ते लेकरांच्या परीक्षा आज होत्या का? तुम्हाला बैठकीत तुमच्या दम नव्हता तर का बैठक घेतली? आज विद्यार्थ्यांच्या परीक्षेला विद्यार्थी मुकलेत. आणि प्रताप सरनाईक स्वतःच्या खात्याला विलिनीकरण देऊ शकत नाहीत, स्वतःच्या खात्याला 7वा वेतन आयोग देऊ शकत नाहीत एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांना, आणि आले शहाणपणा शिकवायला. ढोपराखालचा अंधार यांचा निघत नाही. अरे आम्ही म्हणत नाही वैचारिक काळं राहणं आणि माणसानं काळं राहणं हे आम्ही मोजत नाहीत, परंतु कमीत कमी संविधानिक पदावर असताना तुम्ही संविधानासारखं वर्तन असायला पाहिजेत होतं. आणि म्हणून काल प्रताप सरनाईकांकडे जी चर्चा झाली ही सांगण्यात आली, काय सांगण्यात आली की ही म्हणजे सकारात्मक झाली. परंतु तुम्ही त्यांचे मिनिट्स बघा, मिनिट्स शून्य आहेत. मिनिट्समध्ये कुठेही दिले पाहिजे किंवा हे मागण्या रास्त आहेत असं नाही. पण प्रताप सरनाईक पत्रकारांना बोलताना काय बोललेत बघा, की यांच्या मागण्या लिजिटिमेट आहेत, त्यांच्या मागण्या रास्त आहेत, दिल्या गेल्या पाहिजे. आणि मिनिट्समध्ये मात्र दुसरं म्हणजे प्रताप सरनाईक मी म्हणेल कामगार म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्या सगळ्या ह्या लोकांच्या वर्तनाला शिंदे टोळी म्हणेल. शिंदे टोळीनं आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खून केली आहे, हत्या केलेली आहे. तर ह्या हत्येला मला वाटतं की कालचे प्रताप सरनाईक सुद्धा तेवढेच जिम्मेदार आहेत. आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की याची जबाबदारी येणाऱ्या अधिवेशनात त्यांनी द्यावी. मी नोटीस दिलेली आहे. आम्ही इथले कष्टकरी आहोत. एकनाथ शिंदे साहेब ठाण्यात राहतात, आम्ही मुंबईतले कष्टकरी आहोत. मुंबईतल्या कष्टकऱ्यांनी नोटीस दिली आहे, विभाग म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि ट्रान्सपोर्टला सुद्धा दिली आहे. त्याचबरोबर आम्ही चीफ सेक्रेटरी महोदयांना दिलेली आहे. आम्ही सांगितलं आहे की
हे तातडीनं म्हणजे आजच्या परीक्षेसाठीच आम्ही 2 दिवसापासून नोटीस देत होतो की तातडीनं ही सेवा सुरू करा. ह्या मागण्या जरी मान्य म्हणजे कुठपर्यंत मान्य करता येतं त्याच्यावर चर्चा करा, परंतु तसं झालेलं नाही. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत जर 10 वाजेपर्यंत जर समजा कोर्ट उघडेपर्यंत जर समजा एकनाथ शिंदे साहेब नाकामयाब जर राहिले हा संप थांबवण्यासाठी, तर याची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या हुकलेल्या परीक्षा विद्यार्थ्यांनी जर आत्महत्या केली तर एकनाथ शिंदे साहेब स्वतःचे लेकरं तर डॉक्टर इंजिनियर केले जाऊ शकतात, परंतु इतर लेकरांचं जे कबाड कष्ट करून फीस भरावी लागते त्या लेकरांचा हिशोब मात्र कायदेशीर विचारण्यात येईल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. याचिका करणार आहे असं म्हणणं आहे का तुमचं? याचिका तयार आहे. आम्ही हे पाहत आहोत की आज NEETची काहीतरी म्हणजे माझा बाप NU सदावर्ते, आज मला प्राऊडली सांगावं असं वाटतंय, आम्ही 2 भाऊ डॉक्टर जेव्हा झालो तेव्हा माझ्या बापानं स्वतःचं मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांची स्वतःची डेथ बॉडी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिलेली अशा कुटुंबातून मी आलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही सुद्धा डॉक्टरचे बाप आहात. आज तुमच्या डोळ्यात अश्रू किमान पत्रकारांशी बोलताना यायला पाहिजेत. जर खरोखर डॉक्टर करतानाचा काय वेदना असतात, त्रास झालेला असेल तर ते लक्षात येईल, कारण आमच्या बापानं तर बॉडी दिलेली आहे. म्हणून हे बोलणं आहे, हे बोलणं उगीचच नाही. बघा, तुमच्याकडून आम्हाला चुरगळून घेऊन लोणी लावून घ्यायचं नाही, परंतु जिथं कष्टकऱ्यांचा प्रश्न असेल तिथं तुम्ही काही जरी असाल, किती जरी मोठे असाल तरी आम्ही सोडणार नाहीत. हे मी डंके की चोट पे तुम्हाला अल्टिमेटम देतात तुम्ही उद्या जर 10 वाजेपर्यंत तोडगा निघाला नाही तर 11 वाजता याचिका असेल. संबंध एकनाथ शिंदे साहेबांच्या विभागाला, कारण हे जर सेटिंगवाला आंदोलन असेल तर एकनाथ शिंदे साहेब ह्या शिंदे टोळीचे प्रमुख आहेत, त्याच्यामुळे त्यांना हे उत्तर द्यावंच लागेल. अगदी शेवटचा प्रश्न, सुरुवातीला तुम्ही म्हटलात की फक्त 10% कर्मचारी या संपात आहेत, प्रसाद लाड आणि शशांक रावांची संघटना याच्यामध्ये नाही, पण आता जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण डेपोमधले कर्मचारी हे संपावर आहेत. आणि त्याच वेळी कृती समितीतल्या संघटना ज्या आहेत त्या प्रसाद लाड आणि शशांक रावांवर थेट आरोप करतात. ते शशांक रावांना तर असं म्हटलं जातं की ॲटलिस्ट वडिलांनी जे काही काम केलं होतं त्याची तरी चाहूल ठेवायची होती आणि या संपात सामील व्हायचं होतं. त्यामुळे प्रसाद लाड आणि शशांक राव यांनी संपाला पाठिंबा दिला नाही, त्यामुळे त्यांच्यावरही टीका केली जाते. पण कर्मचारी 100% संपावर आहेत. एक लक्षात ठेवा की शरदरावांची लिगसी आहे, त्यांचं कामच आहे. शशांकरावांची सुद्धा लिगसी आहे, त्यांचं कामच आहे. आणि प्रसादनी सुद्धा अलीकडच्या काळात ठीक आहे, त्याचा तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय आहे, क्रिस्टल काय असेल ते, पण तडपत असतो कामगारांसाठी. 90% कष्टकरी हे प्रसाद सोबत आहेत आणि शशांकरावांसोबत आहे. पण ते संपात सामील झाले. सांगतो कामगार जे संपात सामील झालेत ना, ही फूस आहे. ही ज्या प्रकारे ST महामंडळामध्ये आमच्या युनियन होत्या, आम्ही ज्या प्रकारे लढा उभा केला, एकनाथ शिंदे साहेबांची एक जुनी सवय आहे, मी तर त्या पुढं जाऊन म्हणतो की येणारी जी ही पतसंस्था आहे BST मधली, त्याच्यातले लोकसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांची टोळी फोडतील. जसं ST महामंडळातली फोडली आणि ते त्यांच्याकडे ओढली एकनाथ शिंदेच्या टोळीतल्या लोकांनी, तसं ही टोळी एकनाथ शिंदे साहेबांना डोक्यात बसलेली आहे. एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ना, त्या टोळीला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगायला पाहिजे, किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या जर डोक्यात असेल एक गोष्ट की प्रसादनं जरंगेच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं जे व्हॅल्यू होतं ते डिस्कार्ड झालं, आणि त्या फ्रस्ट्रेशन पोटी प्रसादची संघटना अग्रगण्य असताना किंवा शशांकरावची संघटना अग्रगण्य असताना ह्या संघटनांना डॉमिनेट करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून त्याच याच्यातल्या कशातल्या BSTच्या की काही होणार नाही, तुम्ही काम करू नका, ही फूस लावलेली आहे. हे सगळं नियोजित केलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं म्हणजे त्यांच्याकडे माणसं नसताना फूस लावल्यामुळं आज कष्टकरी कामगार तिथं नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी व्यक्ती म्हणून त्यांच्यावर विरोध करत नाही, परंतु त्यांचा स्वभाव असा आहे की त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस ST महामंडळातील कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत 7वा वेतन आयोग ते मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर देतो म्हणाले होते. त्यांच्यासमोर उदय सामंतांनी चिठ्ठीसुद्धा दिलेली होती. आझाद मैदानामध्ये पहिलं त्यांचं हे झालं होतं अधिवेशन.
त्यावेळेस तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेबांनी ते दिलं नाही. फक्त चर्चा एस टी महामंडळातील त्यावेळेस तुम्हाला सांगतो अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून आम्ही बसेस भरून आणल्या आणि एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक कमी होते आणि एस ट्या भरून आणलेले लोक आमचे जास्त होते. त्यामुळं ट्रान्सपोर्टमध्ये काम करणं लोक जमवण्यासाठी योग्य आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळं त्यांनी ज्या प्रकारे त्यावेळेसही कामगारांना एस टीतल्या महामंडळातील कष्टकऱ्यांना ना 7वा वेतन आयोग दिला आहे ना विलिनीकरण दिलं आहे. फक्त ते गोड गप्पा मारतात आणि तुम्हाला सांगतो गांधी गांधी गांधीजी गांधीजी याच्या खिशात त्याच्या खिशात त्याच्या खिशात भरण्याची आश्वासनं देतात. व्यक्तिगत लोक उचलून त्या लोकांना खुश करण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. कष्टकऱ्यांचा तळतळाट घेऊ नये. आणि मी तुम्हाला जे त्यामागचं रहस्य सांगितलं ते रहस्य हेच आहे की जरी शशांकराव आणि प्रसाद लाड हे त्या म्हणजे संपामध्ये नसले तरीसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिंदे टोळीकडून फूस लावून हे सगळं घडवून आणलेलं आहे. त्यामुळं मला हे जनतेसमोर ठेवणंच आवश्यक होतं. आपल्या माध्यमातून ठेवले. आज शिंदे साहेबांनी संध्याकाळपर्यंत हा संप म्हणजे निपटावा, निकाली काढावा. आणि त्याचबरोबर एस टी महामंडळातले लोक त्यांच्या पहिल्या अधिवेशनाला त्यांची इज्जत राखण्यासाठी आले होते. ते 7वा वेतन आयोग द्यावा, नाहीतर एस टीतले लोक यांना सोडणार नाहीत. आणि हे फूस लावली बी एस टीवाल्यांना अधिवेशनात बघूत ह्याच्यात बघूत असं तसं म्हणून वेळ काढून नेणे, मुंबईला अनरेस्ट करणे, मुख्यमंत्र्यांना डॉमिनेट करणे, ज्या संघटना शक्तिशाली असतात त्यांना म्हणजे शक्तिहीन करायचा प्रयत्न करणे, शरदराव साहेबांच्या मुलाला डॉमिनेट करणे, त्याचबरोबर प्रसाद लाडला डॉमिनेट करणे, हे धंदे आता थांबवावेत. हे आता सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. हे धंदे चालणार नाहीत. साठी होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. त्यांनी सविस्तर भूमिका जी आहे ती या बेस्टच्या संपूर्ण संपाबद्दल मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.